हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कशा आहात सगळे? आज आहे शनिवार आणि रोज तर वीकडेजमध्ये आपल्याला लवकर उठावं लागतं आणि काम आवरायच्या नादामध्ये माझं नेहमी हे पाणी प्यायचं थोडंसं लेट होऊन जातं. म्हणजे मला उठलं की आधी प्यायचं असतं खरं तर गरम पाणी. असा दिवस स्टार्ट करायचा असतो, पण मल्हारचा टिफिन वगैरे बनवायचा असतो त्यामध्ये मग नाही होत पॉसिबल आणि मग झाल्यानंतर मी पाणी पिते. तर म्हटलं आज जरा आधी पाणी प्यावं आणि सॅटर्डे आहे, तर आधी म्हटलं क्लिनिंग करून घ्यावं. कारण तुम्हाला माहीतच आहे मी व्हॅक्यूम क्लीनर घेतलेला आहे आणि तो घेतल्यापासून मी झाडून वगैरे नाही काढत आहे. तर मी असं ठरवलं आहे की आठवड्यातून 1 दिवस मॅन्युअली झाडून आणि फरशी वगैरे पुसून घ्यायची. कारण त्या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये आपण क्लिनिंगचं काही जर लिक्विड वगैरे असेल तर नाही टाकू शकत. तर मग आठवड्यातून एकदा ज्यावेळेस मी क्लीन करेल, फरशी वगैरे पुसेल, तर त्यावेळेस मी ते क्लिनिंगचं लिक्विड वगैरे टाकून पुसून घ्यायचं असं ठरवलं आहे. सो मग मी आज हे दोघं उठायच्या आधी घर पूर्ण क्लीन करून घेतलं. कारण तुम्हाला माहीतच आहे की त्या दोघांना जर सुट्टी असेल ना, तर मग माझी काही एक्स्ट्राची कामं ॲक्च्युली होत नाहीत ते दोघं उठल्यानंतर. सो ते उठायच्या आधीच मला जर काही कामं असतील तर मी करून घेते एक्स्ट्राची. कारण त्यांना सुट्टी आहे आणि मग मला एक्स्ट्राची कामं करत बसायला मला पण नाही आवडत. सो सगळं आवरलं आणि मग मी पण अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले. सो आज आहे 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन, वुमन्स डे. तर म्हटलं घर वगैरे तर क्लीन केलं होतं, तर मग आज थोडं स्वतः पण थोडंसं छान रेडी व्हावं म्हणून मग जरा आज थोडा छान ड्रेस वगैरे घातला आणि जास्त काही मी मेकअप वगैरे तर नेहमीच करत नाही. थोडाफार मेकअप वगैरे केला म्हणजे स्वतःसाठी छान वाटावं म्हणून. मग थोडंसं रेडी झाले. आणि तुम्हालासुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वुमेन्स डे. खरं तर तुम्हाला 8 मार्चलाच माझा व्हिडिओ नाही मिळणार आहे. तर नंतर एखाद्या दिवशी एखादा 2 दिवस लेट मिळू शकतो. कारण एडिटिंगला वगैरे थोडासा टाईम लागतो आणि त्या वीकमध्ये माझा थोडंसं मी बिझी रुटीन आहे. तर मला एखादा दुसरा दिवस लेट होऊ शकतो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला. पण काही हरकत नाही. तरी पण हॅपी वुमेन्स डे. आणि आज वुमेन्स डे आहे, तर मग म्हटलं आज तुमच्याशी थोडंसं मनातलं शेअर करावं. तर मागच्या 2-3 आठवड्यामध्ये ना मी एक FBवरती पोस्ट व्हायरल झालेली बघितली होती, जी बीड जिल्ह्यातील एका लेडीजची होती. तर त्यांनी असं सांगितलं होतं, की आयुष्य एकदाच मिळतं वगैरे, छान जगा, इतरांचे विचार वगैरे करू नका, अशी काहीशी ती पोस्ट होती. आणि त्याच्यानंतर त्यांची डेथ झालेली आहे आहे. तर ज्यावेळेस मी ती पोस्ट वाचली ना, तर खरंच मला खूप जाणवलं त्या जे बोलत होत्या, त्यांनी जी पोस्ट केली होती ना, तर ती खरंच रिॲलिटी आहे. आपण थोडासा विचार करायला हवा. सगळं काही व्यवस्थित असेल ना, तर आपल्याला खरंच आयुष्याची काही एवढी किंमत नसते. पण जसं आपण एखाद्या अशा सिच्युएशनमध्ये जातो, तर त्यावेळेस आपल्याला नक्कीच समजतं, की यार आयुष्य म्हणजे काय आहे? सो मला पण तुम्हाला हेच सांगायचं आहे, की लोकांचा विचार करू नका. स्वतःला काय वाटतं हा विचार करून तुमचं आयुष्य जगा. म्हणजे स्वतःला काय वाटतं आणि दुसऱ्यांवर त्याचा काहीतरी साईड इफेक्ट झाला पाहिजे असं नाही बोलत आहे मी. तर दुसऱ्यांवर पण त्याचा काही साईड इफेक्ट नको आणि बाकीच्या लोकांचा पण आपल्या आयुष्यावर कुठलाही इफेक्ट करून घ्यायचा नाही. असं आयुष्य व्यवस्थित निवांत आयुष्य जगायचं. म्हणजे लोकांचा विचार करायचा नाही किंवा नात्यांच्या गुंतागुंतीमध्ये अजिबात अडकायचं नाही. आपण भलं, आपलं काम भलं, आपलं आयुष्य भलं असं लाईफ जगायची असं. आणि मी तरी नेहमी असंच राहते. आयुष्य ॲक्च्युली खूप सुंदर आहे आपल्या जवळच्या माणसांसोबत. पण जर ती माणसं आपल्या आयुष्यात नसतील आणि जगामध्ये इतके करोड लोक आहेत, तरीसुद्धा तुम्ही एकटे पडता. सो जर कुठला नात्यामध्ये इगो असेल तर वगैरे तुम्ही तो इगो वगैरे बाजूला ठेवा आणि आपली आपली जवळची नाती जपा. आयुष्य ना बॅलन्स करून जगायला शिका. म्हणजे बायको म्हणून, आई म्हणून किंवा सून म्हणून किंवा इतर कोणतीही नाती म्हणून. जर आपण आयुष्य बॅलन्स करू शकलो ना, तरच व्यवस्थित राहू शकतो. पण जर इकडं-तिकडं झालं थोड्याफार गोष्टी, तर मग मात्र आपली वाट लागून जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खरंच खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, पण त्यामध्ये स्वतःच्या हेल्थकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडा आणि त्याच्याबरोबरच तुम्ही स्वतःचासुद्धा विचार करा. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. स्वतःला काय आवडतं याकडे लक्ष द्या. एक्सरसाइज करायला शिका. छान डाएट करायला शिका. पण स्वतः जेवढं मेंटेन असू, हॅपी असू, हेल्दी असू, तेवढंच छान आपण आपलं कुटुंब सांभाळू शकतो. म्हणून आधी स्वतःची काळजी घ्या, तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकाल.
किंवा माझ्याशिवाय ही गोष्ट होणारच नाही किंवा माझ्याशिवाय हे जमणारच नाही घरच्यांना, हा जो तुमचा दृष्टिकोन आहे ना, तर यातून बाहेर पडा. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडू द्या, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा आणि मग तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि त्यांचीही काळजी घ्या. बस एवढंच सांगायचं आहे मला. चला तर मग आज खूपच लेक्चर दिलं मी तुम्हाला, हो ना. पण काय हरकत नाही. जे मी काही सांगितलं ते थोड्याफार लेडीजला जरी समजलं, कशी स्वतःची काळजी घ्यायची आहे किंवा कसं राहायचं आहे, कसं कुटुंब सांभाळायचं आहे, एवढं जरी समजलं तरी मी बोललेलं आहे जे काय आहे त्याचा सार्थक झाला असं मी समजेन. सो गेट बॅक टू माय टुडेज रुटीन. तर मी आत्ता तुम्हाला माझी गॅलरी दाखवते ॲक्च्युली आणि मी थोडंसं शिफ्टिंग केलं आहे गॅलरीमध्ये. तर हा जो तुम्ही ब्राऊन कलरचा कपाट बघताय चॉकलेटी कलरचं, तर ते माझं ॲक्च्युली शू रॅक होतं जे मी बाहेर ठेवलं होतं. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की याचं काय करायचं मी विचार करते. तर मी ते प्रॉपर सगळं क्लीन वगैरे करून गॅलरीमध्ये ठेवलं आणि मी जे त्यामध्ये मी काय ठेवलं आहे तर एक्स्ट्राचं जे काही माझ्या पायपुसण्या वगैरे आहेत क्लीन वगैरे केलेल्या, तर मग ते मी तिथे ठेवलेलं आहे त्या ब्राऊन कपाटामध्ये वगैरे. आणि थोडी झाडं पण मी डायरेक्ट खाली ठेवलेली होती फरशीवर. तर ती झाडं पण मी त्या तुम्ही बघितलं असेल ज्या विटा आहेत त्याच्यावरती ठेवलं, म्हणजे मला क्लीन करायला इझी जातं आहे. झाडून वगैरे मधलं काढता येते व्यवस्थित आणि पाणी टाकलं तरी आपण इझिली ते वाईप आउट करू शकतो. आणि इथे ना आज आमच्या मल्हारनी बुक स्टॉल लावलेला आहे. तर आणि त्याच्यासमोर जे आहे ना ते त्याचं काउंटर आहे. तर मी 1-2 बुक्स त्याच्याकडून विकत घेतले आणि त्याला पैसे वगैरे पे केले. तर असं आम्ही शॉप वगैरे शॉप कस्टमर वगैरे खेळत होतो. छान वाटलं. म्हणजे त्यांचं ऑब्झर्वेशन असतं की बाहेर गेल्यानंतर ना शॉपमध्ये ते दुकानदार कसं सांगतात किंमत किंवा कसे पैसे घेतात वगैरे. तर हे सगळं त्याचा एक्सपेरिमेंट चालू होता. आणि नंतर मी सकाळीच उठल्या मेहंदी भिजत घातली होती. म्हटलं होतं आज थोडंसं सेल्फ केअर पण करायचं. तर मेहंदी भिजवताना मी फक्त त्यामध्ये बीट आणि चहा पावडर याचं पाणी उकळलं होतं आणि त्या पाण्यामध्ये ही मेहंदी मी भिजत ठेवली होती उठल्या. तर एक 5-6 तास भिजलेली आहे आणि नंतर आता मी ती मेहंदी लावलेली आहे केसांना. तर मी ते फक्त 1-1.5 तास ठेवणार आहे आता, जास्तीत जास्त 2 तास आणि नंतरनं मग वॉश करून टाकणार आहे. आणि आज 4-5 वाजता मला माझ्या एका फ्रेंडकडे जायचं होतं, तर तिच्या घरी आम्ही आज दाल-बाटी करायचा प्लॅन केला होता. तर तिकडे जायच्या आधी मला सगळे माझे काम आवरायचे होते, म्हणून मग दुपारी फक्त कुकरच लावला होता आणि जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं घर वगैरे आवरलं आणि त्यानंतर मी 2 तासांनी माझी हेअर वगैरे वॉश करून घेतले. तर मेहंदी लावली ना की केस एवढे छान होतात ना, सॉफ्ट होतात, खूप छान स्पा होतो केसांना. तुम्ही एकदा म्हणजे तुम्ही जर लावत असाल तर तुम्हाला माहीतच असेल, पण जर तुम्ही लावत नसाल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा मेहंदी. महिन्यातून एकदा, 1.5 महिन्यातून एकदा तुम्ही लावू शकता. आता इथे ऊन नाही आहे त्यामुळं दिसून येत नाही आहे, पण जर तुम्ही मेहंदी लावल्यानंतर तुम्ही उन्हात वगैरे गेला ना तर एवढी एक शाईन दिसते ना केसांना, म्हणजे लगेच कळून येतं की छान थोडासा कलर झालेला असतो केसांना. आणि केमिकल असणारे कलर्स लावण्यापेक्षा मेहंदी लावलेली कधीही बेटर असं मला वाटतं. आणि माझ्या केसांची तर खूपच म्हणजे थोडीशी खराब अवस्था आहे, त्यामुळं मी काही असे केमिकल असणाऱ्या गोष्टी अजिबात ट्राय करत नाही. तर मी जेवढं होता होईल तेवढं ऑर्गॅनिक गोष्टी वापरायचा ट्राय करते. तर तुम्ही बघू शकता खूप छान वाटतात केस आणि मला खूप आवडली. तर माझ्या मैत्रिणीच्या घरी गेल्यानंतर आम्ही खूप शॉर्टमध्ये दाल-बाटीची रेसिपी जी आहे ना ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. कारण पूर्ण व्हिडिओ शूट करण्यासाठी खूप टाईम लागला असता आणि आम्हाला आमचा डे पण एन्जॉय करायचा होता थोडा आणि ती पण एवढी कम्फर्टेबल नव्हती की कॅमेरा फेस करण्यासाठी. सो मी विचार केला की तुमच्याबरोबर रेसिपी क्विक फक्त ओव्हरव्ह्यू शेअर करावा आणि त्यानंतर मी माझ्या चॅनलवर सुद्धा ही जी रेसिपी आहे दाल-बाटीची ती बनवणार आहे. त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल रेसिपी दाखवते. तर तिने खूप छान बनवली होती आणि पटकन तयार पण झाली होती आणि खूप टेस्टी झाली होती. तर तुम्ही बघू शकता तिने ना गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवा मिक्स केला होता आणि त्यामध्ये फक्त जिरे, ओवा आणि थोडीशी हळद, मीठ आणि सोडा घालून ते पीठ मळून घेतलं होतं आणि मळायच्या आधी ना तिने तूप मिक्स केलं होतं आय थिंक त्यामध्ये आणि त्याचा ना थोडासा असा गोळा तयार झाला पाहिजे
घट्ट झालं पाहिजे ते पीठ. आणि मग नंतर तसं ज्यावेळेस टेक्स्चर येईल त्या पिठाला त्यानंतर पाणी टाकून ते घट्ट मळून घ्यायचं पीठ. आणि नंतर तिने जे दाखवते तुम्हाला की तशा टाईपच्या त्या बाटी बनवून घ्यायच्या. आणि गरम पाण्यामध्ये ना तिने त्या उकडून घेतल्या. तर तुम्ही वाफ पण देऊ शकता, जसं आपण इडली वगैरे स्टीम करतो तसं पण करू शकता. पण ती असंच करते नेहमी. सो तिने तसंच त्या टाईपची बनवली. तर इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्या बाटी बनवून तिने त्यामध्ये त्या उकडून घेतल्या. तर एक 5-10 मिनिटांनी तिने त्यामध्ये ना एक चमचा घालून बघितला आणि त्याला जर काही लागलं नाही, क्लीन बाहेर आला, तर ती बाटी व्यवस्थित शिजली असं समजायचं. आणि त्या ज्या उकडलेल्या बाटी आहेत त्या एका मोठ्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवल्या. आणि तोपर्यंत इकडे डाळ बनवून घेतली. तर डाळीसाठी नॉर्मल जसं तुम्ही डाळ बनवता तसं फक्त फोडणी द्यायची त्याला, जिरे मोहरे घालून, कढीपत्ता लसूण वगैरे घालून. आणि त्यामध्ये फक्त एक्स्ट्रा कांदा टोमॅटो घालून व्यवस्थित छान परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये ना तिने थोडंसं खोबरं पण ॲड केलं होतं. तर हे छान परतल्यानंतर जे काही तुमचे बेसिक मसाले आहेत, लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं काळं तिखट पण ॲड केलं होतं. तर हे छान एकजीव करून घ्यायचं. आणि मग त्यामध्ये जी तुरीची डाळ आहे शिजवलेली ती घालून मिक्स करून घ्यायचं. आणि वरून छान कोथिंबीरने तुम्ही गार्निश वगैरे करून घ्या. आणि इझिली डाळ रेडी झालेली आहे. आणि मी तुम्हाला एक सांगायचं विसरले, तर ज्यावेळेस ते कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये तिने कसुरी मेथी पण ॲड केलेली होती आणि चिंचगुळाचं पाणी पण तिने करून ठेवलं होतं. तर तिने ते पण त्यामध्ये मसाला टाकायच्या आधी ॲड करून घेतलं होतं. तर करताना जर तुम्ही करणार असाल ना, तर हे पण तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. आणि तिने ना खूप सिम्पल बेसिक पद्धतीने ही डाळ बनवली होती, पण खूप टेस्टी झाली ती. सो मला असं वाटतं की खूप काही असं फॅन्सी गोष्टी करणं जर आपण करायला गेलो ना, तर थोड्याशा बिघडतातच त्या. सो तुम्ही गोष्टी जेवढ्या सिम्पल ठेवाल ना, तेवढ्याच त्या छान होतात. आणि या डिशला ना बाफला दाल बाटी असं म्हणतात. तर ही डिश ना ती कोरोनामध्येच यूट्यूबवरून शिकलेली होती आणि तेव्हापासून ती बनवते. तर तिला छान बनवता येते ही डिश. आणि खूप टेस्टी झाली ती. मी फक्त कॅमेरा हातात धरून ते रेकॉर्ड करत होते आणि ती कशी रेसिपी बनवते ते बघत होते. तर जे काही तुम्ही बघितलं ना, तर ते सगळं तिनेच केलेलं आहे. मी फक्त खायचं काम केलं आहे. आणि संध्याकाळी मस्तपैकी केक कटिंग वगैरे केलं. तर चला मग इथेच मी माझा व्लॉग संपवते. आशा करते की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.